नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो आहे इच्छाशक्ती. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मग विचार करूया, इच्छाशक्ती म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. माझी इच्छाशक्ती अधिक बळकट करण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत? हाही प्रश्न तुमच्या मनात आला असेल. विविधतेतील एकता वृद्धिंगत करण्यासाठी इच्छाशक्तीची खरंच गरज आहे का? हे सुद्धा आपण विचार करणं महत्वाचं आहे. मग पुढे जाण्याआधी एक छान गोष्ट बघूया. एके दिवशी एक गुरु शिष्या समुद्रकिनारी तिच्या गुरूंच्या मागे पांढऱ्या वाळूवरून चालत होती. अचानक तिला मऊ वाळूत रुतलेले गुरूंच्या पावलांचे ठसे दिसले. मग तिने काय केलं? ती त्यांच्या 1-2 पावले मागे चालत होती. अगदी उत्स्फूर्तपणे तिने गुरूंच्या पावलांच्या ठशावर आपले पाय ठेवत ठेवत चालायला सुरुवात केली. मागे वळून न बघता गुरु चटकन म्हणाले, "काय करते आहेस?" तिने आनंदाने उत्तर दिले, "गुरुजी, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत आहे." काही वेळ गुरुजी गप्प बसले. मग त्यांनी आणखी मोठ्याने तोच प्रश्न विचारला, "तू काय करते आहेस?" ती म्हणाली, "प्रिय गुरुजी, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे." एकही शब्द न बोलता गुरुजी पुढे चालत राहिले. तिला मग लक्षात आले, सद्गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवण्याची आकांक्षा बाळगणारी मी एक दुर्बल व्यक्ती आहे, निव्वळ निरर्थक आहे. या विचारांनी तिच्या अंगात एकदम थंडी भरली. अचानक तिला घोट्यात भयंकर वेदना जाणवू लागल्या. तिने खाली पाहिले तर तिला एक विंचू चावला होता. ती ओरडली, पण गुरूंनी मागे बघितले नाही किंवा त्यांनी चालणेही थांबवले नाही. ती अत्यंत कष्टाने चालत होती. तिच्या घोट्याला वेगाने सूज येत होती. वेदना तीव्र होत चालल्या होत्या, पण तिने दात घट्ट आवळले आणि स्वतःला पुढे ढकलत राहिली. जेव्हा त्रास जवळजवळ असह्य झाला तेव्हा गुरुवर्य थांबले, वळून तिच्यापाशी आले. हेच ते तिला म्हणाले, "माझ्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा अर्थ हा आहे." गुरूंनी हळुवारपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. तिला तिचा धडा मिळाला होता. गुरुजी पुन्हा आपल्या मार्गाने चालायला लागले. ती जितके शक्य होईल तसे लंगडत त्यांच्या पाठोपाठ चालायला लागली. तिच्या लाडक्या सद्गुरूंसोबत राहण्याचा प्रयत्न करत असताना तिला वेदना हळूहळू कमी होत असल्याचे जाणवले. प्रिय मित्रमैत्रिणींनो, सेवा आणि परिवर्तनाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रचंड धैर्य आणि प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. मग आता प्रश्न असा आहे की इच्छाशक्ती म्हणजे काय? मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत आपण आपली समान दृष्टी, आपला दुहेरी हेतू, विविधता मान्य करणे व स्वीकार करणे आणि कृतज्ञता यासारख्या अनेक विषयांवर चर्चा केली आणि त्याबाबतची आपली जी समज आहे ती अधिक प्रमाणात विकसित केली. आता या सर्वांसाठी आपल्याकडून कृती होणे आवश्यक आहे. अन्यथा आपण केलेली चर्चा नुसते समजून घेतल्याने त्यावरती कोणताही परिणाम होणार नाहीये. खरंय की नाही? आणि कृती करण्यासाठी आपल्यामध्ये दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. म्हणजेच तसे करण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये असलीही पाहिजे. इच्छाशक्ती म्हणजे प्रबळ दृढ निश्चय, जो आपल्याला काहीतरी कठीण करण्याची, स्वतःवर आणि आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवण्यास आणि अल्पकालीन फायदे किंवा क्षणिक समाधानापेक्षा लांब पल्ल्याचे यश गाठण्यासाठी प्रयत्न करायला लावते. धन्यवाद.